आपण शाळेत असल्यापासून एकत्र होतो, सगळ्या गोष्टी एकत्र केल्या, पण आपल्यातली असलेली स्पेस मी अशीच नाही क्रॉस करू शकत. तुझ्या मनात कधीच हा विचार शिवून नाही गेला? खरं सांग. गेला. काही वेळेला आपल्यात असे इंटिमेट मोमेंट्स पण येऊन गेले, बट वी वर नेव्हर इनटू दॅट. तुला आठवतं शाळेत असताना एकदा आपण टॉयलेटमध्ये? तेव्हा आपण शाळेत होतो, पोरकट होतो, आणि त्या वयात अशा गोष्टी होतात, त्या सहज असतात. आपण एकमेकांच्या भावना अनुभवल्या, आपण एकमेकांच्या भावना बनलो. आपण कायम असे वागलो जसे ऐन यौवनात आलेले प्रेमी युगुल वागतात. डोंट ट्राय टू सेट अ ट्रॅप. माझ्या मनाची नाहीये तयारी, अजून मी द्विधा मनस्थितीत आहे. मला भीती वाटू लागली. आयुष्यभर आपण जे करायला हवं ते करायच्या मागे पळतो, पण पळता पळता आपल्या मनाला काय हवंय ते अगदी सहज विसरून जातो. काय ठरवलंस? ठरवायचं काय आहे त्यात? म्हणजे ही एक विकृती आहे, आणि प्रिया कधीही अशा गोष्टींसाठी हाबावलेली नव्हती. प्रिया, तू असल्या विषयाला कंटाळली आहेस. तुला काहीतरी नवीन, काहीतरी एक्साइटिंग हवंय. त्यात विकृती नाव कुठून आलं? या सगळ्या फिलिंग्स आहेत ना, त्या तुला तुझ्या जवळच्या व्यक्तींविषयी वाटणारी एक ओढ आहे, एक अर्ज आहे. अर्ज माय फूट. दिस इज ब्लडी अट्रॅक्शन. आणि ह्याच जवळच्या व्यक्ती आपण इमोशनल असल्याचा नेहमी फायदा घेत असतात. पण यावेळेस असं नाही होणार आहे. ओह, व्हॉट फायदा अँड ऑल. दिस इज जस्ट अ गिव्ह अँड टेक पॉलिसी. कोणीतरी काहीतरी आपल्यासाठी करत असतं, आणि त्याची परतफेडी करावीच लागते. कोणी फायदा वगैरे घेत नाही. ओके, 2 मिनिटं आपण असं मानून चालू की प्रिया या गोष्टीसाठी तयार आहे, पण हे आपलं कल्चर नाहीये, आणि प्रियाने कधीही अशा गोष्टींना प्राधान्य दिलेलं नव्हतं. आणि तरी ती असं मॉडर्न आयुष्य जगतच आली आहे ना. मॉडर्न पाहिलं का कोपऱ्यात जाऊन बसणं, हे असे कपडे घालणं, घरात वडिलांशी देखील मोकळ्यापणाने बोलता बोलता न येणं, हा मॉडर्ननेस. अगं, तू फक्त घरात अशी वागतेस, बाहेर तू अशी मॉडर्न राहतेच ना. आफ्टर ऑल वी आर इंडियन्स, आणि आपण आपली संस्कृती थोड्या प्रमाणात पाळली तर काय गैर आहे? संस्कृतीच्या नावाखाली तुम्हाला तुमच्या आतला आवाज मारून टाकायची ना सवय झाली. आणि ज्या मॉडर्ननेस बद्दल तू बोलतेय ना, तो फक्त एक देखावा आहे. लहान कपडे घालून आणि तोंडात सिगरेटी टाकून कोणी मॉड बनत नाही, कळलं? मग काय अनैसर्गिक चाळे केल्याने मॉड बनतात? नाही, युएसच्या बहिणीचे कपडे घालण्याची स्टाईल कॉपी करून मॉड बनतात. छान, पण त्यांच्यासारखं थोडं वागायला गेलं तर ते अनैसर्गिक. प्रिया, तुला फायनली तुझा चान्स मिळालाय. गो अहेड अँड एन्जॉय. प्रिया, अगं, तू तुझं आयुष्य पुरेपूर जगत आली आहेस, मग अशा सरळ नीट जाणाऱ्या आयुष्यात का उगाच गुंता वाढवतीयेस? एकदा तरी आई बाबांचा विचार करायचास. आजीने तुझ्यावरती केलेले संस्कार आठव. This is against your morals. When was the last time you did something for the first time? And when was the last time you felt alive? प्रिया, तू तुझी वर्जिनिटी लूज करताना पण एवढा विचार नव्हता केलास, मग आता का करतेयस? It is as simple as that. ठरलं तर मग तू तयार आहेस? नाही, असं नाही होऊ शकत. प्रिया नाही, प्रिया नाही, या बोलण्याला बोलू नकोस. रूल्स आर मेंट टू बी ब्रोकन. परिणाम चांगले होणार नाहीत. आता कसं तू कुठे छान जगतीयेस? डोंट डू इट.